श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सद्गुरू श्री शंकर महाराज स्वामींचे शिष्य आहेत आणि त्यांची आत्ता नुकतीच पुण्यतिथी साजरी झाली. त्यानिमित्तानं शंकर महाराजांच्या मठात आम्ही दर्शनासाठी गेलो होतो. सध्या आप्पा बळवंत चौकात श्री ताई मेहेंदळे यांचा जो वाडा आहे तिथं नवीनच शंकर महाराजांच्या मठाची स्थापना झालेली आहे आणि तो मठ बघण्यासाठी पण आणि महाराजांचं दर्शन घेण्यासाठी पण आम्ही काल त्या मठात गेलो होतो. आणि मठात गेल्यावर इतकं प्रसन्न वाटायला लागलं आणि इतकं छान वाटायला लागलं की आपण जे दर्शन घ्यायला आलो होतो ती जी मनात इच्छा होती ती अगदी तृप्त झाली. असा हा मठ त्यांची नुकतीच पुण्यतिथी झाल्यामुळे सजवलेला होता सगळीकडून. आत प्रवेश आम्ही केला आणि तिथे हे असं फुलांच्या आकर्षक माळा असं मठाच्या बाहेर लावलेल्या होत्या आणि अतिशय सुंदर डेकोरेशन केलेलं होतं. आणि आत श्री शंकर महाराजांची मूर्ती होती. आम्ही आत गेलो आणि ती मूर्तीचं दर्शन घेतलं. खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं आम्हाला. शंकर महाराजांकडे पाहिल्यानंतर मनात एक अशी छान असं समाधान मिळालं मूर्तीकडे पाहिल्यावर. आणि एकाग्र दृष्टीने पाहत असताना कुठेतरी महाराजांचा तिथे वास्तव्य आहे याची जाणीव झाली. असा मोठा हा सभामंडप आहे आणि आत यायला अशी जागा आहे. तिथं हे पालखी त्यांची काढली होती, त्या पालखीचाही फोटो तिथे होताच. पालखी होती, पालखीत फोटो होता. आणि आम्ही ते सगळं दर्शन घेऊन निघालो प्रदक्षिणा घालायला. प्रदक्षिणा घालत असतानाच तिथं बरेच लोकही आलेले होते दर्शनासाठी. तिथे ताई महाराजांचाही फोटो होता. ताई महाराज म्हणजेच मेहेंदळे, ताई मेहेंदळ्यांचाच हा वाडा होता आणि तो त्यांनी शंकर महाराजांच्या मठासाठी त्यांना तो दान केलेला आहे. आणि अशा या ताई महाराजांचा फोटो, त्या खूप परमभक्त होत्या शंकर महाराजांच्या आणि त्यांनी त्यासाठी हा जो मठाचं जागा आहे ती ताई महाराजांनी दिलेली आहे. आतून दर्शन घेतल्यानंतर पूर्ण प्रदक्षिणा घालून मग आपल्याला बाहेरच्या सभामंडपाकडे येता येतं. पादुका आहेत, पादुकांवर डोकं ठेवायचं आणि महाराजांची कृपादृष्टी हो अशी मनोमन प्रार्थना केली. आणि मग आम्ही प्रदक्षिणा या दाराने अशी घालायला सुरुवात केली. तिथेच ताई महाराजांचं मोठं भव्य असं चित्र होतं. तिथे त्यांनी लिहिलेलं आहे श्रीमती पद्मावती बाईसाहेब ताई मेहेंदळे यांचं नाव आहे आणि त्यांचा फोटो आहे. आणि अशा पद्धतीने आम्ही प्रदक्षिणा घालत असताना प्रदक्षिणेच्या एका बाजूला मोठा असा शंकर महाराजांचा तैलचित्र म्हणता येईल आणि शेजारी स्वामी महाराजांचाही फोटो असं तिथे लावलेलं होतं. मालक आणि चालक आजच्या काळातले असं तिथे लिहिलेलं होतं शंकर महाराजांच्या त्या फोटोपाशी. ते वाचून मनात खूप छान असं भरून पावल्यासारखं झालं. दर्शन घेतल्यामुळे मनाला एक तृप्त भावना मनात जागृत झाली. जरा वेळ आम्ही तिथे बसलो. मोठा सभामंडप आहे. खूप जणं तिथे अगदी गावातच असल्यामुळे बरेच जण दर्शनाला येत असतात आणि शंकर महाराजांचं दर्शन घेतात. शंकर महाराजांचा मठ एक धनकवडीला आहे आणि एक जंगली महाराज रस्त्यावर आहे. आणि आता हा आपला नारायणपेठेत आप्पा बळवंत चौकात या ताई मेहेंदळ्यांच्या वाड्यात स्थापन झालेला आहे.
महाराजांच्याकडे एकटक पाहताना मनाला एक प्रकारचं स्थैर्य येतं, आनंद मिळतो, समाधान मिळतं आणि असंच मठात बसून राहावं असं मनात भावना उत्पन्न होतात. असं हा मठाचं आजूबाजूचंही भव्य दिव्य असा हा सभामंडप आहे आणि मोठ्या प्रमाणात अजून काम चालू आहे. अजून अर्धवट काम आहे, पण आम्ही झाली आहे तिथे त्यांच्या मठाची स्थापना म्हणून मग आम्ही इथे आलो. इथे दर्शन घेतलं. त्याच्याकडे पंकजकडे इथूनच महाराजांच्या त्या फोटोकडे बघत एक 10 मिनिटं आम्ही तिथे बसून राहिलो आणि खूपच मनात असं छान वाटत होतं. आपण एखाद्या संतांच्या मठात गेलो की आपल्या सगळ्या विवंचना, काळजा विसरल्या जातात आणि आपण एकरूप होऊन त्या जे संत असतात त्या संतांशी एकरूप होतो आणि आपल्या ह्या ज्या भौतिक काही विवंचना आहेत आलेल्या, काही काळज्या आहेत, त्या सगळ्या मिटतात त्यांच्या दर्शनाने आणि मनात चांगले विचार येतात, प्रसन्न वाटतं. असा हा शंकर महाराजांचा मठ आम्ही पाहिल्यानंतर आम्हालासुद्धा खूप बरं वाटलं. आम्ही भर दुपारी गेलो होतो 11:30च्या बेताला वगैरे, पण तरीसुद्धा गर्दी म्हणजे लोक येतच होते. अजून लोकांना सगळ्यांना माहिती व्हायचं आहे, पण लोक येतात आणि दर्शन घेतात. तिथं प्रसादही होता, तीर्थप्रसाद तेही देतात. मला वाटतं दुपारी जेवणाची पण काहीतरी असावं असं वाटलं मला. आम्ही थांबलो नाही, पण तिथे चालू होती त्यांची तयारी. ते पाहून खूप छान वाटलं. लहान मुलांपासून आबालवृद्धांपर्यंत सगळेजणं येऊन महाराजांचं दर्शन घेत होते आणि महाराजांचं अस्तित्व अजूनही तिथे आहे, त्यांच्या त्या परमपवित्र वास्तूमध्ये, असं आम्हाला जाणवलं. इतकं छान प्रसन्न वाटलं तिथे. आणि महाराज कुठेही गेलेले नाहीत, महाराज इथंच आहेत हे सुद्धा आम्हाला त्या तिथे बसल्यानंतर अशी एक अनुभूती आली की शंकर महाराजांची जी तिथे अस्तित्वाची खूण आहे ती जणू काही आम्हाला तिथे असं जाणवायला लागली. आणि असं शांत पवित्र वातावरणात आम्ही त्या शंकर महाराजांच्या मठात बसून राहिलो. बराच वेळ बसलो. मनाला खूप अशी एक प्रकारची तृप्तता आली आणि सगळे आपल्या घरातल्या काळज्या काय असतील नसतील, मुलांची काळजी, आपल्या काळज्या, दुखणी सगळं विसरायला होतं आणि एकटक असं आम्ही त्या शंकर महाराजांच्या फोटोकडे बघत होतो आणि प्रार्थना करत होतो मनोमन. आणि की आजचा हा सुदिन आहे आणि आम्हाला तुमच्या दर्शनाला यायला मिळालं याचं खूप आम्हाला काल का परवाच उद्घाटन असं मनात एक प्रकारचं समाधान भरून पावलं. असं आम्ही जणू काही महाराजांना सांगत होतो आणि फोटोकडे बघत होतो. अनेक लोक दर्शनाला येतात, तिथे जरा वेळ बसतात, दर्शन घेतात, मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा महाराजांना सांगतात. असे संकट आणि महाराज ते आपल्या परीने पूर्ण करतात असा अनुभव आहे. तसं शंकर महाराजांचं पण अस्तित्व तिथे जाणवत होतं. महाराज तिथेच आहेत आणि जणू काही आपल्याकडे बघतायत आणि आपल्याला वरदहस्त देत आहेत, वरदहस्त आपल्यावर ठेवला आहे अशी जणू काही भावना निर्माण होत होती. आणि मनात अनंत विचार येत होते की आपल्याला महाराजांचं आज दर्शन आपल्या नशिबात होतं म्हणून आज आपल्याला झालं. नाहीतर आम्ही तसं लांब राहतो, पण गावात जायचा योग आला आणि त्यामुळे आम्हाला शंकर महाराजांचं दर्शनही झालं आणि तो नवीन मठही बघायला मिळाला. याचं कुठेतरी मनात आम्ही सुखावून गेलो, आनंद वाटला.
मन प्रसन्न झालं आणि ते अशा यांचंच पद्धतीने लहानपणाचं काम ते आम्ही यांनी ते केलेलं दर्शन बेडेकर घेत होतो सरांचं आणि हां, छान त्यांनी वाटत होतं केलेलं. मनाला. प्रसन्न वाटलं आम्हाला त्या मठात जाऊन आल्यानंतर. सगळ्या आपल्या ज्या काही डोळे का मनातल्या इच्छा आहेत त्या महाराजांनी पूर्ण करोत आणि असाच महाराजांचा आशीर्वाद सगळ्यांना मिळो अशी जणू काही तिथे दर्शनासाठी आलेल्या लोकांची इच्छा होती. आणि असं वाटत होतं की महाराजांच्या नुसत्या दर्शनानेच आपल्याला या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत आणि महाराजांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर सतत राहणार आहे असंही मनोमन कुठेतरी मन आपल्याला ग्वाही देत होतं. माझ्याकडे लक्ष नसेल गेलं त्यांचं. आणि आनंदाने तृप्त लेडीजला भावनेने एवढंही नाही करत. आम्ही मठातल्या त्या पाय दुखतात, शंकर हे दुखतात. महाराजांच्या कारण सांगता येत फोटोकडे नाही. बघत तिथेच बसलो होतो. खूप छान वाटलं आणि छान वाटतं अशा ना? पद्धतीने अशी तिथे मूर्ती त्यांची खूप आहे. सभामंडपात असं बरीच गर्दी कुठे होत होती. लोक येत होते, दर्शन घेत होते. हो का? अजून पाहिजे तसं लोकांना कळलेलं नाही आहे, पण ते गावातल्या गावात असल्यामुळे बऱ्याच लोकांना कळल्यामुळे आणि जरा दुपारची वेळ होती म्हणून जरा गर्दी कमी होती. पण सकाळच्या वेळेला खूप गर्दी असते. आरती वगैरे होते तिथे सकाळ संध्याकाळ असं त्यांनी सांगितलं तिथल्या व्यवस्थापकांनी. आणि त्या आरतीला मग बरेच लोक आजूबाजूचे येत असतात आणि आरती शंकर महाराजांची आरती, स्वामींची आरती असं तिथे म्हटलं जातं असं त्यांनी आम्हाला सांगितलं. त्यामुळे आणिच अजूनच आम्हाला महाराजांविषयी प्रेम वाटू लागलं, महाराजांविषयी आस्था वाटू लागली आणि महाराज जणू काही आपल्यावरच कृपादृष्टी करण्यासाठी त्यांनी या मठात आलेले आहेत असा भास आम्हाला व्हायला लागला. आणि महाराज जणू काही आपल्याशी बोलतायत आणि सांगतायत की तुम्ही किती लकी आहात, किती चांगले आहात की आज मी स्वतः तुमच्यासाठी दर्शन द्यायला इथे मठात माझी स्थापना करण्यात आलेली आहे मूर्तीच्या रूपात आणि तुम्ही त्या मूर्तीला बघून प्रसन्न झालेले पाहून असं काही शंकर महाराज म्हणतात की मलासुद्धा खूप बरं वाटतंय. आणि तो जो असं तैलचित्र त्यांचं जे मोठं फेटा वगैरे बांधलेलं पाहून खूपच असं मनात छान वाटत होतं. हे असं जवळून विचार केल्यावर येत बघा होते किती छान मनात दिसतं. जवळून की किती आपण जवळून मोठा केला ना सुदैवी आहोत ते असं की दिसतं. शंकर महाराजांचा मठ आपल्या जवळच इथे झालेला आहे. आणि त्या महाराजांच्या मठात आपण नित्यनेमांनी दर्शनाला जर गेलो तर आपल्या मनातल्या इच्छा आकांक्षा सगळ्या पूर्ण होतील असं वाटत होतं. महाराजांची ही आतली मूर्ती आहे, संगमरवरी असतात तशी. आणि तिथे अनेक जण दर्शनाला येतात, दर्शन घेतात, प्रदक्षिणा घालतात. आपली काही अडलेली कामं असतील, गाऱ्हाणी असतील ती सगळी महाराजांना सांगतात, महाराजांपर्यंत पोचतात ती. आणि मग महाराज आपल्यावर कृपादृष्टी करतात आणि आपली जी अडलेली कामं आहेत ती जणू काही महाराज पूर्ण करतात असं वाटत होतं. असा हा शंकर महाराजांचा मठ आहे. त्या आतल्या मूर्तीपेक्षा हा फोटो जास्त बोलतो. प्रसाद वगैरेही वाटत होते. आतल्या आम्ही मूर्तीपेक्षा प्रसाद घ्यायला गेलो. हा फोटो जो महाराजांच्या आहे ना हा फोटोचं वंदन केलं, हा हा त्यांना जास्त बोलका आहे. नमस्कार केला आणि मग आम्ही है ना? प्रसाद घेण्यासाठी चेहऱ्यावर त्या प्रसाद कक्ष जिथे होता जवळून बाहेरच्या घेतलेलं बाजूला चांगलं वाटतं. तिथे गेलो. तिथे दर्शन घेतलं, स्वामी समर्थ तीर्थ घेतलं, प्रसाद घेतला 15 मिनिटाचं आणि अशा पद्धतीने शंकर महाराजांचं हे अलौकिक असं रूप पाहून, अलौकिक असा त्यांचा चेहरा पाहून मनाला प्रसन्नता येत होती. खूप छान वाटत होतं. आरास खूप छान आहे ना. सगळीकडे डेकोरेशन केलेलं आरासच ते पाहून तर अजून मनाला उन्हाळ्याच्या या दिवसात थंडावा आला. खूप छान वाटलं.
मला हाच फोटो जास्त लोक दर्शन घेऊन येत आहेत, प्रदक्षिणा फोटो घालतायत जास्त चांगला शंकर महाराजांना. कुणी लोटांगण घालतंय, असा कुणी जवळून साष्टांग याच्यात नमस्कार जवळून घालतंय. बघा किती छान वाटतं. अशा पद्धतीने असं जवळून शंकर महाराजांचं जे मठ आहे घरी गेल्यावर बघा. त्या मठाचं अतिशय सुंदर असं पावित्र्य तिथे राखलेलं होतं. लोक अजिबात तिथे न बोलता, न आवाज न करता पावणे आपले एकटक महाराजांकडे पाहून महाराजांना आपल्या अकरा, सव्वा मनातलं अकरा. सगळ्या दुःख वेदना जणू काही समजून सांगतायत असाच भास व्हायला लागला. आणि महाराजसुद्धा आपल्याकडे बघत आहेत असं त्या फोटोकडे पाहिल्यावर आपल्याला वाटतं की महाराज आपल्याकडे बघत आहेत आणि सांगत आहेत, नजरेनेच की तुझं सगळं चांगलं होईल, तुला काहीही अडचणी येणार नाही, तुझ्या सगळ्या आलेल्या अडचणी मी निस्तरीन, असं जणू काही महाराज आपल्याला आश्वासन देत आहेत असं त्या फोटोकडे पाहिल्यावर जाणवायला लागलं. आणि मनाला एक प्रकारची प्रसन्नता आली. बाहेर प्रसाद तीर्थ आणि आणि प्रसाद असं. तीर्थ देत होते, तो घेतला आम्ही प्रसाद तीर्थ. पेढा होता तोही दिला त्यांनी, आणि तीर्थ होतं तेही आम्ही आमच्या बाटलीत भरून घेतलं. आणि मग तिथून आम्ही घरी यायला निघालो. मनाने अजून असंही वाटत होतं तिथेच बसावं.